तर यावेळेचा बॉल परत एकदा ऑन साइडला वळवलाय. सिंगल मात्र मैदानावरती येते. 3 चेंडूंचा खेळ झालेला आणि 3 धावा मात्र धावफलकावरती येत असताना गोलंदाजी मार्कवरती प्रशांत आहे. टीमकडून पहिला आणि स्वतःचं पहिलं षटक. आयकॉन टू आयकॉन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. हा बॉल परत एकदा आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा मात्र मैदानावरती केला जातोय. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये आणि जाऊन पोहोचतीये ती मात्र 4 धावा धावफलकावर. गिरीश भाई मॅचचा बसून आनंद घ्या. धन्यवाद. तर नक्कीच परत एकदा व्हाईट बॉल जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिलं तर अवांतर स्वरूपाचे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जरूर हाताळले जात आहेत. गोलंदाज प्रशांत यांच्या माध्यमातून कुठेतरी अवांतर चेंडूंची संख्या थोडीशी कमी मैदानावरती करावी लागेल. पुढचा बॉल परत एकदा गोलंदाज होईल सज्ज. हा बॉल इथून मात्र हलक्या हाताने तटवलाय. बॉल साइड परत एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावे करिता. तर नक्कीच सिंगल वरती भर देण्याचं काम मैदानावरती जरूर केलं जात आहे. हा बॉल सिंगल हँडेडली राहुल गाडीगावकर यावेळेस आपल्या मनगडांची जादू मात्र मैदानावरती दाखवत असताना चांगली बॅटिंग करतायत मित्रांनो. मैदानावरती आपण पाहू शकाल. तर नक्कीच या दरम्यान आपण पाहिलं तर कंचनजी शर्मा ताईंचं यावेळेस शुभागमन होते आपल्या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती येताना आपण पाहतोय ती मात्र बिनगडी बाद 8 धावा धावफलकावरती. चला चला मित्रांनो, यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. 12 वाजेपर्यंत आपल्याला पॅकअप करायचं आहे. त्यामुळे थोडं स्पीडअप करा प्लीज. वेळेची बंधन आहे. सर्वजण सहकार्य करतात. त्या गोष्टीचा आपल्याला गैरफायदा घेणं योग्य नाही आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण वेळेत ही मॅच आणि स्पर्धा संपवायची आहे. नवीन षटकासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर कपिल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिला बॉल कपिलचा गुड लिव्ह इथे आपल्याला बघायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती केला जातोय. चांगलं लिव्ह करतात आपण पाहू शकाल गोलंदाज राहुल गाडीगावकर मैदानाच्या आतमध्ये. व्हाईटला चांगलं जज करतायत. एक प्रोफेशनल क्रिकेटरची ओळख असते मित्रांनो. बॉक्स क्रिकेटमध्ये खूप नाजूकतेने ते फलंदाजी करत असतात. आणि इथे देखील चांगला लिव्ह. आपला जर का एखादा ताकदवर फलंदाज त्याला असा बॅकफूट लावला असता, एक चौकार मारण्याचा प्रयत्न केला असता, परंतु राहुलने हेरलं की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि त्याला मात्र जरूर लिव्ह करत असताना वाईट घेतला. इथे कमवलेला वाईट म्हणावं लागतं याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. बॅक टू बॅक वाईट्स आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती मात्र 10 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकाचे दोनही चेंडू मैदानावरती आपण पाहिलेत तर जरूर अवांतर स्वरूपाचे बघायला मिळालेत. पुन्हा एकदा गोलंदाज कपिल सज्ज मैदानाच्या आतमध्ये. कुंचपुरा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. हा बॉल पुन्हा एकदा वाईट आणि +1 अँगलने गोलंदाजी करावी केली जातीये आणि तेच कारण आहे की टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडेसे बाहेर निघतायत आणि तेच कारण असतं आहे की फलंदाजाला इथं एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि इथे मात्र गोलंदाज बदली करण्याचा निर्णय मात्र मैदानावरती घेण्यात आलेला आहे. राहुल येतो हे षटक कंटिन्यू करण्यासाठी आणि राहुलचा पहिला बॉल इथून मात्र निर्धाव आहे. पहिला चेंडू डॉट येत असताना गोलंदाज राहुलचा. पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर नो बॉलचा इशारा पंच करतायत.
नो बॉल. नजर लागते की काय एखाद्या खेळाडूची थोडी तारीफ केल्यानंतर तो लगेच थोडीशी खराब खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल चिप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जातोय डिफाईन लेग झोन मध्ये एका धावेकरिता. एक धाव मात्र मैदानावरती आणि त्यानंतर लॉंग ऑप्शन मधून स्ट्रेट पॅरलल टू द ग्राउंड. बॉल सीमा रेखा पार. चौकार. तर नक्कीच चौकार लगवला जातो. एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर इथे बॅटिंग करणारी टीम म्हणजेच RVT लायन्सच्या टीमचा आपण पाहू शकाल. इथे देखील नो बॉलचा इशारा मैदानावरती करत असताना पंच आली सर यांना मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 19 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा नो बॉल आणि त्यामध्ये +1. नो +1. पुन्हा एकदा 2 धावा झालाय तरी काय या गोलंदाजांना एक मोकळा श्वास घेण्याची गरज आहे या खेळाडूंना. 21 धावा झालेल्या त्यापैकी 8 धावाच्या आहेत त्या एक्स्ट्रा स्वरूपाच्या येत आहेत. चला चला प्रोत्साहन वाढवायचं कमी करायचं नाहीये प्रेक्षकांनो. मराठीसाठी 1 धाबा. तर नक्कीच पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानावरती येत असताना चला पडदा सोडून बसायचे प्लीज. पडदा सोडून बसा. हलक्या हाताने पुश करो और खुश रहोचा फटका मैदानावरती आपण पाहतोय. 1 धाव एका धावेच्या मदतीने तब्बल 23 धावा धाव फलकावरती आणि इथून या षटकातला शेवटचा चेंडू अद्याप देखील शिल्लक आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला तटवलं. तेजस आलाय फलंदाजीसाठी परंतु अजूनपर्यंत स्ट्राईक काय दिलेली नाहीये आणि जे टोपण नाव आहे राहुलचं ते त्याला साचताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहे. तेजसला स्ट्राईक कधी मिळेल यासाठी सर्वजण आतुर मित्रांनो या मैदानावरती. हा बॉल परत एकदा व्हाईट बॉलनं सुरुवात. अँगल बनतोय. उजव्या हाताचे फलंदाज नॅचरल टर्न तर करतायत परंतु समोर डावखुराचा फलंदाज आहे हे ते विसरून गोलंदाजी करतायत. यावेळेस टॅप केलाय चेंडू भला मोठा फटका परंतु एकच धाव. मॅन ऑफ द सिरीज ची नजर आहे राहुल गाडीगावकरची परंतु त्यासाठी मेगा फायनल पर्यंत येणं गरजेचं असतं. नुकतीच आपण स्पर्धा पाहिलीत मित्रांनो. चला फलंदाज आऊट आहे असं वाटतंय. पंचांचा निर्णय येण्या अगोदर बॅटर मैदानाच्या बाहेर येत असताना आपण जरूर पाहतोय. बॅटर आऊट. एकदा जोरदार टाळा या स्पोर्ट्समॅन स्पिरिट साठी झाल्या पाहिजेत. नवीन फलंदाज राहुल राय मैदानाच्या आतमध्ये. एक राहुल गेला दुसरा राहुल आला परंतु हा तो नाही हे सगळे सांगत असताना चला मनसुबे स्ट्रॉंग झाले RRR संघाचे. पहिला बॉल इथून मात्र डॉट बॉलने सुरुवात. तर इथून आपण पाहिले तर जरूर सिंगल मात्र मिळतीये. 1 धाव धावफलकावरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा फलकावर आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जोरदार प्रहार. बॉल सीमा रेखा पार येतोय राहुल रायच्या बॅटमधनं. चौकार.
आज काय ऐकत नाही मित्रांनो. फलंदाज राहुल राय पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला. एक धाव. तर 33 धावा झालेल्या त्या चौकाराच्या आणि सिंगलच्या मदतीने. यानंतर आपण पाहिलं तर जवळपास एक चेंडू आणि नंतर एका षटकाचा खेळ बाकी आहे. तर नक्कीच शेवटच्या बॉलवरती मात्र मिळतीये सिंगल. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि धाव फलकावरती धावा संख्या आपण पाहतोय ती मात्र 34 धावा. तर यावेळेस गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कपिल. इथे व्हाईट बॉलने सुरुवात केली जाते. तर नक्कीच व्हाईट बॉलने सुरुवात मागच्या ओव्हरमध्ये देखील जवळपास 2 ते 3 वाईट टाकले होते. गोलंदाजी चेंज करण्यात आली या ओव्हरची सुरुवात देखील वाईडने. परंतु तिथे कॉन्फिडन्स स्ट्रॉंग आहे कारण की समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता अँगल बनला तर चेंडू कुठेतरी डॉट जाऊ शकतो. आतापर्यंत टोटल धावा संख्या झाली ती मात्र 35. त्यापैकी 15 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या येत आहेत ट्रिपल आर संघाच्या माध्यमातून. यास या चेंडूंची गरज होती. तो चेंडू इथून आलाय. डॉट बॉलची सांगता मैदानावरती निर्माण होत असताना धाव फलक स्थिरावते पुन्हा एकदा 15 धावा फलकावरती. राहुल रायला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे कारण की आज मित्रांनो फक्त चौकारांची भाषा ते बोलतात त्यांच्या बॅटमधनं. आणि या स्ट्राईक मिळतीये राहुल राय यांना. तुषार यांचं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. आपल्या संघासाठी 3 महत्वपूर्ण धावा रोखल्या परंतु जम्याची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी की राहुल राय येत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. तर या दरम्यान अजित शर्मा मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या थोडंसं प्रेशर असेल त्यांच्यावरती कारण की त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या वाईफ यावेळेस या मॅचचा आनंद घेतात या व्यासपीठावरनं आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव देखील या मॅचचा आनंद घेत असताना राम यावेळेस ओके. तर पप्पांच्या जवळपास 500 फोटो काढलेत मुलांनी आतापर्यंत. बघा पप्पा रन किती काढतात मैदानावरती. चला घडतंय काय मैदानावर. एक धाव. रात्रीचे 11:30 वाजले तरी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत असेल या 18 PL मध्ये सेक्टर 18 प्रीमियर लीग मध्ये. तर या दरम्यान विशाल दादा लवटे यांचं देखील इथे शुभ स्वागत होताना पाहायला मिळते. दादा आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय श्री विशाल दादा लवटे. धावा संख्या झाली आहे ती मात्र 38 धावा. 40 धावांपासून 2 धावा दूर हा संघ या मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आणि इथे मात्र बाटर आउट. चला राहुल राय यांचं शतक किती धावांनी हुकलं जरा सांगा.
तर राहुल राय यांचं फक्त 93 धावांनी शतक हुकतंय मित्रांनो. 7 धावा त्यांच्या बॅटमधनं येताना आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज सागर आणि जवळपास हा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर मैदानावरती आपण जरूर पाहू शकाल. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत गिरीशभाई ही मॅच उभा राहून बघतायत, त्यांचं देखील आभार. तर व्हाईट बॉल 39 पर्यंत संघ पोहोचलाय. चला टॉस साठी यायचंय. जय मल्हार फायटर्स आणि आरव किंग्स आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. आजच्या रात्रीतला यानंतरचा शेवटचा सामना जय मल्हार फायटर्स आणि आरव किंग्स. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलसाठी 2 वाईड्स मात्र मैदानावरती येताना आपण पाहतोय. तर अखेर ओव्हर संपेल का हा मोठा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना देखील पडलाय. निम्म्यापेक्षा जास्त धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या आहेत आणि इथून मात्र अखेर तो चेंडू पडला नव्हे तर बॅटरला देखील मैदानाच्या बाहेर घेऊन गेलाय. धावसंख्या झाली आहे 40 आणि विजयासाठी 41 झाली आहे, माफ करा, आणि विजयासाठी 42 धावांची गरज असेल. माफ करा, 40 धावा झालेल्या आहेत आणि 41 धावांची गरज आहे. दोन्ही संघ या गोष्टीचा नोंद घ्या. टॉस साठी यायचंय. जय मल्हार की येस, दोन्ही संघ आलेले आहेत. मी विनंती करेन आयोजकांना की टॉस करून घ्यायचा आहे. चला राहुल, मॅच चालू करा प्लीज. बॅटर पाठवायचे दादा. ट्रिपल आर संघ बॅटर्स पाठवा. तर आरव संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय अद्याप कळवलेला नाहीये. तर यावेळेस गेम ऑन मॅचला होती सुरुवात. विजयासाठी 41 धावांची गरज आणि पहिला बॉल इथे आपण पाहिलं तर जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. तर अगदी पहिल्याच चेंडूवरती आपण पाहू शकाल मित्रांनो, चौकार येत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 4 धावांनी सुरुवात मात्र केली गेली आहे. तर याच दरम्यान सन्माननीय श्री विशालदादा लवटे यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन नक्की स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय विशालजी लवटे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानपन्न व्हायचं आहे. आणि त्यांच्या समवेत कृष्णादादा आगोंडे यांना देखील विनंती असेल की दादा आपण देखील व्यासपीठावरती मात्र येऊन नक्की स्थानपन्न व्हायचं आहे. यावेळेस थोडंसं खराब क्रिकेट एक्स्ट्रासला सुरुवात झाली आहे. या इनिंगमध्ये देखील मागच्या इनिंगमध्ये निम्म्या धावा एक्स्ट्रा आहेत, निम्म्या धावा बॅटने बनवल्यात आणि या इनिंगमध्ये देखील 2 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपाच्या येताना आपण पाहतोय.
हा बॉल इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना जरूर आपण पाहतोय. टॉस जिंकले आणि आरव वॉरियर संघाने मात्र आरव किंग संघ माफ करा यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय मात्र घेतलाय. तुमचा प्लेयर सांगतो आरव वॉरियर संघ आहे आमचा. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये. तर या दरम्यान विशालदादा लवटे यांचं इथे स्वागत होताना आपण पाहतोय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती मात्र येऊन नक्की स्थानपन्न व्हायचंय. दरवर्षी ज्या परिवाराचं सहकार्य असतं ते हे विशालजी लवटे यांचं इथे शुभागमन होत असताना चांगलं क्षेत्राच्या रनआउटची संधी आणि ते फलंदाज आपण पाहिलं तर जरूर चेंडू बाकी आहेत 2. एक चेंडू बाकी आहे. सॉरी एकच चेंडू बाकी आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल येताना आपण पाहतोय. तर यावेळेस हलक्या हाताने चेंडूला तटवलंय. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती मात्र 9 धावा. 1 गडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित प्रमुख पाहुणे विशालदादा लवटे यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. मी रोहन दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री विशालजी लवटे साहेब यांचा मात्र शुभ सन्मान आपल्या शुभास्ते करायचा आहे. आणि लवटे साहेबांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार नक्कीच करायचा आहे. यावेळेस चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. सन्मान होतं युवा नेतृत्व विशालजी लवटे यांचा. तर याच दरम्यान रनआउटची संधी परंतु घडतंय काय. 1 नाही 2 नाही 3 रन मिल चुके हैं. तर अंकुर शाह यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. विनंती करेन आपल्या आयोजकांना की आपण आपल्या शुभास्ते मात्र अंकुरजी शहा यांचा देखील यथोचित सन्मान मात्र करायचा आहे. आणि त्यानंतर आपले अक्षयदादा काळे यांचे बंधू गोपीनाथ दादा काळे यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. दादा 1 मिनिट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चौकार मैदानावरती लगवला जातोय. पंच 1 मिनिट थांबायचंय. पंच 1 मिनिट थांबायचंय प्लीज. पंच 2 चौकार जे आले त्याच्या अगोदरचा बॉल काय आहे. नो प्लस. यस नो प्लस 2 नो प्लस 2 त्याच्यानंतर 2 बाउंड्रीज. यस थँक्यू.
तर धावसंख्या झाली आहे ती मात्र 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना तर यस प्ले. एक मिनिट. लेट्स प्ले. यस 21 धावा झालेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र मैदानावरती. अजून देखील या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. करो या मरो सिच्युएशन मध्ये दोनही संघ जो जिंकणार तो पुढे जाऊ शकतो. 4 बॉल 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे अजून देखील. धावसंख्या झाली 21. 14 चेंडू 20 धावांची गरज. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल डिक्लेअर. तिसरा बॉल नो आला होता त्याच्यावरती 2 रन मिळाले. त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार. 4 बॉल झालेले आहेत. यानंतर पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 20 ची गरज होती. 13 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असेल. परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण किरण गांगुर्डे. बघा मित्रांनो शरीर कायष्टी पहा. एक लेजेंड खेळाडू या विभागातले आणि आज देखील क्रिकेटवरचं प्रेम त्यांना मैदानाजवळ फक्त घेऊनच येत नाहीये तर या जमिनीवरती सूर लगवायला भाग पाडतंय. एकदा जोरदार टाळ्या या कमिटमेंटसाठी झाल्या पाहिजेत आपल्या लेजेंड खेळाडूंच्या. धावसंख्या झाली आहे ती मात्र 23. अजून देखील विजयासाठी गरज असेल तब्बल 18 धावांची. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज सागर. गोलंदाज सागर यांना आपण पाहतोय टीम कडून सांघिक स्वरूपाचं तिसरं षटक. पहिला बॉल नो बॉल आणि नो बॉलच्या मदतीने मात्र मिळते ती आणखीन 1 धाव. 2 धावेने टीमचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 25 धावा जाऊन पोहोचतोय धावफलकावरती. तर यावेळेस आपण पाहिलं तर परत एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये हळूहळू या मॅच वरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रिपल आर संघाच्या माध्यमातून जरूर केला जातोय. अकरा चेंडू 15 धावांची गरज आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती येते. 10 चेंडू आणि 14 धावांची अजून देखील आवश्यकता. इथून या 4 चेंडूवरती सिंगल आल्या तरी मात्र थोडी अवघड निर्माण होऊ शकते या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल आरव्हीटी लायन्सला. 1 धाव रनआउटची संधी आणि इथून फलंदाज मात्र होतोय बाद. जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. जर एक्स्ट्रा धावा दिल्या नसत्या तर आता विजय झाला असा ट्रिपल आर संघ. परंतु 20 पेक्षा जास्त एक्स्ट्रा धावा तुम्ही खर्च केल्यात आणि त्याच धावा काढताना थोडी अडचण आता तुम्हाला होती या मैदानाच्या आतमध्ये. चला 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 चला. वाईड आणि 1. काय घडतंय या मॅच मध्ये. तर इथून समीकरणामध्ये फेरबदल होतोय. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावा धावफलकावरती गरज आहे आता. 9 चेंडू आणि 12 धावा. काय घडेल या मॅच मध्ये.
चांगलं क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये, परंतु सिंगल. अजय शर्मा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. अजित शर्मा माफ करा. तर बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती ज्या धावा रोखल्या तिथून समीकरण थोडंसं बदलतंय की काय. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. या बॉलवरती जर का चौकार आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होणार. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आणि इथून देखील आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची अजून देखील गरज असेल. सहा चेंडू आणि इथून पुढे या मॅच मध्ये 11 धावांची गरज. एक चौकार 6 चेंडूंमध्ये लगवायचा आहे. उर्वरित काम सिंगल डबल्स वरती देखील होऊ शकतं. आणि गोलंदाजीसाठी स्वतः संघाचे संघ मालक रमेश यावेळेस गोलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय. चला 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 चला, एवढा वेळ नका खर्च करू. 12च्या आतमध्ये स्पर्धा संपवायची आहे दादा. आणि अजून एक मॅच बॅलन्स आहे आपली. अर्ध्या तासाचा वेळ बाकी आहे फक्त आपल्याकडे. सहा चेंडू आणि 11 धावा. पहिल्या 2 बॉल मध्ये जर का बाउंड्री आली तर गोलंदाज प्रेशर खाली जाईल. पहिला बॉल इथे आपण पाहिले तर जरूर निर्धाव येतोय. 5 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज. आणि इथून काय घडतंय या मॅच मध्ये. नो बॉल. या मॅच मधून नव्हे तर या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारा हा नो बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा मिळत आहेत. 5 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची गरज. तर याच दरम्यान निलेशजी कोळी साहेब यांचं शुभागमन आणि साहेबांचं स्वागत एका चौकाराने होतंय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज उरलेली या मॅच मध्ये. एक चौकार स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार ठरतोय की काय हे पाहणं गरजेचं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर विहंग नाईक यांचं देखील इथे मात्र शुभागमन होत असताना आपण जरूर पाहतोय. तर विहंग नाईक यांचं इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शुभागमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. जय मल्हार संघ तुम्ही तिकडेच थांबा 5 मिनिटं. समोर येऊ नका प्लीज. तिकडेच थांबा 5 मिनिटं. यस धन्यवाद. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे मित्रांनो. 18 प्रीमियर लीग प्रत्येक मॅच चुरशीची होणार यामध्ये शंका नाहीये. इथे सिंगल मिळतीये. 4 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता. चला चेंडू द्या चेंडू द्या चेंडू द्या चेंडू द्या चेंडू द्या. चार चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. तर याच दरम्यान निलेशजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू पुरस्कृत केले गेलेत. त्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या स्वागतामध्येच पहिला चेंडू मात्र आजच्या दिवसातला हरवताना आपल्याला पाहायला मिळालाय. तर नक्कीच या विभागातील एक लोकप्रिय खेळाडू आणि बॉक्स क्रिकेट मधील एक बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे अशा अजयजी नवले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस मात्र 1 डिक्लेअरचा फटका. 39 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 2 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 2 धावा एका नो बॉलने पूर्णपणे मॅचचं चित्र जे ते विचित्र करून टाकलंय.
तर गौरव सूर्यवंशी आणि रोहित चव्हाण आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. शैलेश स्मृती संघाचे खेळाडू सर्व खेळाडू यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. शैलेश स्मृती संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन नक्की स्थानपन्न व्हायचं आहे. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर एक वेगळं चित्र. स्कोर इज लेवल्ड. येणारा चेंडू एक आणि विजयासाठी एका धावेची गरज आणि तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती ज्याने भरपूर एक्स्ट्राज पहिल्या इनिंग मध्ये दिल्या. सर्व विसरून जातील जर या बॉल वरती सिंगल मैदानावरती काढली तर. येणारा चेंडू एक आणि विजयासाठी एका धावेची गरज. कोण जिंकेल, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. ट्रिपल आर की आरव्हीडी लायन्स ही मॅच. टाळ्यांच्या गजरामध्ये येणाऱ्या चेंडूचं स्वागत करूया. 18 प्रीमियर लीग मध्ये चित्तथरारक सामना. येणारा एक चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज. पंच जोपर्यंत डिक्लेअर करत नाही आतमध्ये कोणीच जायचं नाहीये. आणि याच बरोबर ही मॅच जिंकताना आपण पाहतोय ट्रिपल आर चॅलेंजर संघाला